तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत डिप्लोमा इन फार्मसी एक्झिट एक्झामबद्दल। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे संपूर्ण माहिती देणार आहोत एक्झिट एक्झामबद्दल, की एक्झिट एक्झाम कशाप्रकारे होणार आहे, त्यामध्ये एक्झाम पॅटर्न म्हणजेच पेपर पॅटर्न कसा असणार, MCQ बेस्ड असणार की थेरी बेस्ड असणार, त्यानंतर यामध्ये आपल्याला कोणकोणत्या विषयांचा अभ्यास करावा लागणार, कोणकोणते सब्जेक्ट्स आपल्याला देणार, त्यानंतर याच्यामध्ये पासिंग क्रायटेरिया किती असणार, किती पेपर होणार, ते सर्व काही माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत, ठीक आहे। आणि मित्रांनो, यासाठी एक्झिट एक्झामसाठी आपण तयारी कशी करावी आणि कोणती बुक रेफर करावी, ते सर्व काही माहिती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन। तर मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन विजिट केला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर मी डिप्लोमा इन फार्मसी व इतर जितकेही काही फार्मसी कोर्सेस आहेत सर्व कोर्सेसची मी माहिती या चॅनलवर अपलोड करत असतो। तर मित्रांनो, चला व्हिडिओला स्टार्ट करूया। तर मित्रांनो, यामध्ये तुम्ही बघू शकता जी ऑफिशियल वेबसाईट आहे, ठीक आहे, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया, म्हणजे जे PCI आहे, ज्याच्या अंतर्गत सर्व काही फार्मसीचे कोर्सेस रेग्युलेट होत असतात। तर यामध्ये आपण बघणार आहोत। तर तुम्ही पण या वेबसाईटला सर्च करून तुम्ही सर्व काही माहिती घेऊ शकता, आणि याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यामधून तुम्ही सर्व सविस्तर माहिती तुम्ही वाचू शकता आणि आणखी काही गोष्टी माहीत करून घेऊ शकता। तर चला मित्रांनो, या वेबसाईटवर क्लिक करू। तर क्लिक केल्यानंतर बघा, अशा प्रकारे एक नोटीस ओपन होईल, ठीक आहे। हा जो नोटीस आहे हा फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया नोटिफिकेशन म्हणून असा आहे, म्हणजेच हा ऑफिशियल नोटिफिकेशन आहे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियातर्फे। तर यामध्ये कसल्याच प्रकारचं खोटं काही दिलेलं नाहीत, म्हणजेच एक्झिट एक्झाम होणारच म्हणजे होणार, ठीक आहे। तर हा जो एक्झिट एक्झाम आहे, ही एक्झिट एक्झाम फक्त डिप्लोमा इन फार्मसीसाठीच लागू केलेली आहेत। आता ते कशासाठी केलेली आहे, का केली आहे, जर याची मला माहिती मिळेल तर मी तुम्हाला पण शेअर नक्कीच करेल। तर समोर वळूया आणि बघूया की याच्यामध्ये आणखी काय दिलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया नोटिफिकेशन असं टायटल देण्यात आलेलं आहे याला। त्यानंतर याच्यामध्ये डिप्लोमा इन फार्मसी एक्झिट एक्झाम रेग्युलेशन्स असं दिलेलं आहे, ठीक आहे। जो पॉईंट आहे, रजिस्ट्रेशन ॲज अ डिप्लोमा इन फार्मसी एक्झिट एक्झाम कॅन्डिडेट। तर याच्यामध्ये तुम्हाला हेच सांगितलेलं आहे की तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये एक पहिला पॉईंट दिला आहे ए नंबरवाला, तर तो वाचून आपण बघूया, ठीक आहे। नो पर्सन शॉल बी रजिस्टर्ड ॲज अ डिप्लोमा इन फार्मसी एक्झिट एक्झामिनेशन कॅन्डिडेट अनलेस ही हॅज पास्ड डिप्लोमा इन फार्मसी course from an institution approved by the Pharmacy Council of India under Section 12 of the Pharmacy Act 1948। म्हणजे याच्यामध्ये फक्त हेच दिलेलं आहे की जेही काही विद्यार्थी डिप्लोमा इन फार्मसी हा कोर्स शिकत आहेत, कोणत्या पण इन्स्टिट्यूटमध्ये असो, पण ते जे इन्स्टिट्यूट आहेत ते फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियातर्फे ते मान्य झालेलं असेल, तेव्हाच यामध्ये तुम्ही एक्झिट एक्झाममध्ये रजिस्ट्रेशन करू शकता, म्हणजे इलिजिबल असू शकता, ठीक आहे, अंडर फार्मसी ॲक्ट 1948च्या दरम्यान, ठीक आहे। तेव्हाच तुम्ही याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करू शकता, तेव्हाच फक्त याच्यात इतकेच दिलेलं आहे। तर समोर वळूया, याच्यामध्ये प्रोसिजर ऑफ कंडक्टिंग एक्झिट एक्झाम, ठीक आहे। तर याच्यामध्ये काही प्रोसिजर दिलेली आहे की एक्झिट एक्झाम कशाप्रकारे कंडक्ट करण्यात येईल, ठीक आहे। तर तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये बी नंबरचा जो पॉईंट आहे, देअर शॉल बी 3 पेपर्स ऑफ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स इन फार्मास्युटिक्स, फार्माकोलॉजी, फार्माकोग्नोसी, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी, फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडम अँड ड्रग स्टोअर मॅनेजमेंट। तर अशा प्रकारे याच्यामध्ये 8 सब्जेक्ट येणार आहेत। तर यामध्ये तुमचा जो पेपर पॅटर्न असणार, तो पेपर पॅटर्न तुमचा MCQ बेस्ड असणार, म्हणजे याच्यामध्ये थेरीचं काहीही लिहिलेलं नाही आहे, ठीक आहे। आणि याच्यामध्ये तुम्हाला किमान 8 असे सब्जेक्ट दिले जाईल, फार्मास्युटिक्स, फार्माकोलॉजी, फार्माकोग्नोसी, फार्मास्युटिकल केमिस्ट्री। यामध्ये जी आहे ना, 3 सब्जेक्ट तुम्हाला फर्स्ट इयरचे दिले जाणार आणि बाकीचे 5 सब्जेक्ट तुम्हाला सेकंड इयरचे दिले जाणार। म्हणजेच 2 वर्षाचा जेही काही तुमचा कोर्स आहे, जेही काही तुम्ही 2 वर्षात शिकलेले आहात, ते सर्व काही एक्झिट एक्झाममध्ये येणारच म्हणजे येणार, ठीक आहे। आणि हे मल्टिपल चॉईस क्वेश्चनवर बेस्ड असणार याचा पेपर, आणि याचे 3 पेपर होणार। पण सध्याच्या याच्यामध्ये काय झालं आहे की याच्यामध्ये नवीन अपडेट आलेला आहे की तुम्हाला फक्त एकच पेपर द्यावं लागणार, 3 पेपर नाहीत, ठीक आहे। तर पुढे आपण बघूया आणखी काय दिलेलं आहे ते। त्यानंतर याच्यामध्ये जी लँग्वेज असणार एक्झामिनेशनची, हे इंग्लिश लँग्वेज असणार, आणि याच्यामध्ये
3 तासाचा तुम्हाला टाईम ड्युरेशन देण्यात येणार आहेत. तर तुम्ही याच्यामध्ये 3 तासात हा एक्झाम तुम्हाला सोडवायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये जो कॅन्डिडेट एक्झिट एक्झाममध्ये रजिस्ट्रेशन करणार आणि या एक्झिट एक्झामला देणार त्या कॅन्डिडेटला मिनिमम 50% पासिंग दिलेली आहे. तो जर 50% मार्क्स अचीव्ह करणार तेव्हाच ही एक्झिट एक्झाम क्रॅक करू शकणार तो आणि त्यानंतरच कॅन्डिडेटचं रजिस्ट्रेशन फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियामध्ये होणार ॲज अ फार्मासिस्ट म्हणून. नंतर आपण बघूया डी नंबरचा पॉईंट यामध्ये दिलेला आहे की नंबर ऑफ अटेम्प्ट्स. ठीक आहे. तर खूप जणांचा हा प्रश्न असतो की एक्झिट एक्झाममध्ये किती अटेम्प्ट्स असणार, म्हणजे 1 असणार, 2 असणार किंवा 3 असणार किंवा कास्ट वाईज म्हणजे कॅटेगरी वाईज असणार की म्हणजे कशाप्रकारे असणार. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की यामध्ये तुम्हाला कसल्याच प्रकारच्या कास्ट, कॅटेगरी वाईज याच्यामध्ये नंबर ऑफ अटेम्प्ट्स नसणार आहे एक्झिट एक्झामचे आणि याच्यामध्ये 1-2 असे पण अटेम्प्ट्स नसणार. याच्यामध्ये अनलिमिटेड अटेम्प्ट्स असणार, नंबर ऑफ अटेम्प्ट्स. ठीक आहे. याच्यामध्ये कसल्याच प्रकारचे रिस्ट्रिक्शन वगैरे लागू झालेलं नाही आहे की तुम्ही फक्त इतक्याच वेळा अटेम्प्ट देऊ शकता. याच्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड अटेम्प्ट देण्यात आलेले आहेत. तर तुम्ही याच्यामध्ये अनलिमिटेड अटेम्प्ट्स देऊ शकता. ठीक आहे. तर याच्यामध्ये कसल्याच प्रकारचा तुम्हाला इश्यू नाही. ठीक आहे.